ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन माथेरानमधल्या मंदिरात पाया पडायला जातात। सोबत मागे मागे प्रिया पण आलेली असते। सायली अर्जुनला मंदिरात यायला बोलवते तर अर्जुन म्हणतो तुम्ही जा, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे। सायली एकटीच मंदिरात जाते। सायली देवाकडे प्रार्थना करते की मधुभावना केसमधून लवकरात लवकर सोडव, असं काहीच होऊ देऊ नको ज्यामुळे अर्जुन सर आणि आमच्यातल्या नात्याचा पावित्र्याला धक्का बसेल, आणि जर काही वाईट घडणार असेलच तर त्याची सर्व झळ अर्जुन सरांना आणि त्यांच्या कुटुंबांना नको लागू देऊ, फक्त मला लागू दे। सगळ्यांना आनंदात ठेव देवा। सायली बाहेर येते आणि अर्जुनला म्हणते आता निघूयात का? अर्जुन म्हणतो तुम्ही थांबा, मी आलोच। अर्जुन परत मंदिरात जातो आणि देवासमोर म्हणतो की जी मुलगी आता आलेली ना, त्यांनी जे काही मागितलं असेल ना ते सगळं त्यांना दे। त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नसेल, सगळ्यांची दुःख मात्र स्वतःसाठी मागून घेतली असतील, तेवढं मात्र त्यांना देऊ नको, ती मला दे, चालेल मला। मिसेस सायलींना नेहमी खुश ठेव, एवढं बोलून अर्जुन मंदिराबाहेर येतो। कल्पना पूर्णाईकडे येते आणि जेवायला बोलवते। पूर्णाई म्हणते मला भूक नाहीये। कल्पना म्हणते माझा राग असा जेवणावर नका काढू, माझ्या मनातली आईची माया कळते ना तुम्हाला, मी इतकी वर्ष तुमच्या सुनेचं कर्तव्य पार पाडते, मग मला पण माझ्या सुनेवर प्रेम करू द्या ना। तुम्हाला वाटतंय तशी सायली वाईट मुलगी नाहीये, तिच्यामध्ये नगभर सुद्धा दोष नाहीये, शिवाय अर्जुनचं आणि तिचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, मग आपल्याच मुलाच्या संसाराआड कसं यायचं? अर्जुनच्या बायकोचे सगळे हक्क कसे हिरावून घ्यायचे? तन्वीवरचं प्रेम तुम्हाला इथे तिथे बघू देत नाहीये। पूर्णाईमध्ये दुर्दैवाने असं झालंय त्या मुलीच्या बाबतीत आपली मतं कधीच जुळत नाहीयेत, आपण दोघीही भावनांच्या फेऱ्यात अडकलोय, आपापले कर्तव्य करताना एकमेकींना दुखावतोय, आपल्याला यातून काहीतरी सुवर्ण मध्य काढावं लागणार आहे। कल्पना म्हणते आपल्याला कुठलीच टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही, एकमेकींच्या निर्णयाचा आदर करावा लागेल, तरच हे घर आनंदात राहील। आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरचं हसू आपल्याला दोघींनाही हवंय, त्यापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही। एवढं ऐकून पूर्णाई कल्पनाचे डोळे पुसतात आणि म्हणतात की ते हसू कधीही जाणार नाही आणि आपल्यातही कधी फूट पडणार नाही। दोघीही एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात। सायली सामानाची आवरावर करते। अर्जुन तिला विचारतो परत काही झालं का, तुम्ही बॅग भरत आहात? सायली म्हणते की उद्या आपल्याला निघायचं आहे ना, म्हणून आवरावर करते, ऐन वेळेला गडबड नको म्हणून। अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की इतक्यात परत जायची वेळ आली सुद्धा, मी तर इथे मिसेस सायली बरोबर आणखीन राहू शकलो असतो। एक जण वेटर येतो आणि सांगतो की आज आपल्या रिसॉर्टला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत, म्हणून विश्वनाथ सरांनी पार्टी ठेवली आहे, हे त्याचं इन्व्हाइट। अर्जुन ते इन्व्हाइट ओपन करून बघतो आणि पार्टीला येऊ असं आश्वासन देतो। सायली म्हणते तुम्ही पार्टीला यायला हो का म्हणालात? तिथे परत ते जोडप्यांचे खेळ असले तर? अर्जुन म्हणतो की नॉर्मल पार्टी असणार आहे ही, तुम्ही काळजी करू नका, विशू काकांसाठी हा खूप मोठा दिवस असणार आहे, आपल्याला जावंच लागणार आहे। इकडे प्रिया अर्जुन आणि सायलीच्या मागे फिरून फिरून कंटाळलेली असते। तेवढ्यात अस्मिताच्या फोनवरून तिला कॉल येतो। ती रागाने तिला विचारते काय झालंय अस्मिता? तेवढ्यात पूर्णाईचा आवाज तिला ऐकू येतो। पूर्णाई म्हणते एवढं वैतागायला काय झालं? तू अस्मिताशी भांडलीयस का? प्रिया म्हणते की नाही भांडली नाहीये। पूर्णाई प्रियाला भेटायला घरी बोलवते। प्रिया सांगते मी राजस्थानला आली, मी घरी आले ना की मी लगेच येईल तुम्हाला भेटायला। तेवढ्यात अस्मिता तिथे येते आणि मला तन्वीशी बोलायचं आहे म्हणून फोन घेते, तर प्रिया सांगते आम्हाला कॉन्फरन्स रूममध्ये सरांनी बोलवलंय, मी नंतर कॉल कर, आणि प्रिया फोन ठेवून देते। संध्याकाळी पार्टीची वेळ होते, सगळे पार्टीला येतात, अर्जुन सायलीही येतात। विशू काका अनाऊन्स करतात की आपलं आयडियल कपल इथे आलेलं आहे, आता त्यांनी कपल डान्स चालू करावा। दोघांना धक्का बसतो की आता कपल डान्स करावा लागणार। सायली विशू काकांना म्हणते की आम्हाला असं नाचता येत नाही। ते सायलीला समजावतात की इथे काय स्पर्धा चालू आहे का, आपल्या पार्टनरच्या डोळ्यात बघण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये। विशू काका अर्जुनला डान्स करायला लावतात। अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल असं मी काहीच करणार नाही, ट्रस्ट मी, आणि दोघंही डान्स करू लागतात। अर्जुन आणि सायलीचा डान्स बघून प्रियाला खूप राग आलेला असतो। प्रिया वेटर जॉनला आवाज देते आणि म्हणते ताबडतोब मला बाहेर भेट। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया सायलीच्या ड्रिंकमध्ये दारू मिसळते आणि ते ड्रिंक सायलीला प्यायला देते। दारूची नशा सायलीला चढते आणि ती सैरभैर होऊन नाचू लागते, वेड्यासारखं वागू लागते। तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।